विद्यार्थी मित्रांनो, विभाग 5 जो शेवटचा विभाग आहे उपयोजित लेखनाचा, एकंदरीत या उपयोजित लेखनाला 24 गुण आहेत. 24 गुण आणि या पूर्ण आपल्या पेपरामधला सर्वाधिक जास्त गुणांचा प्रश्न हा विभाग 5 मध्ये येतो उपयोजित लेखनाचा, आणि तो सगळ्यात शेवटी आहे. मी तर तुम्हाला म्हणेन की हा उपयोजित लेखनाचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हातात किमान 1 तास असणं अपेक्षित आहे. तर चला वळूया, आपण ह्याच्या पहिल्या कृतीकडे वळूया. ह्या प्रश्न 5व्या अ मध्ये तुम्हाला 3 कृती दिल्या जातात. याच्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे पत्रलेखन आहे. या पत्रलेखनामध्ये तुम्हाला 2 पत्र विचारली जातात. एक आहे औपचारिक पत्र. लक्षात ठेवा बरं का, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फॉर्मल लेटर, जे इंग्रजीमध्ये पण आहे आणि हिंदीमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अनौपचारिक पत्र. त्याचप्रमाणे या कृतीमध्ये आणखीन एक कृती येते. आपल्याला अपठित गद्य उतारा एक येतो. त्या अपठित गद्य उतार्याचा 1/3 सारांश आपल्याला या कृतीमध्ये सोडवायचा असतो. म्हणजेच काय की ह्या 3 कृतीपैकी म्हणजे एक तुम्ही औपचारिक पत्र सोडवा किंवा अनौपचारिक पत्र लिहा किंवा अपठित गद्य उताराचा 1/3 सारांश लिहा. मित्रांनो, तसा तिघांपैकी पाहिलं गेलं तर हा 1/3 सारांश लिहिणं फार माझ्या दृष्टीने कठीण आहे. कारण लक्षात घ्या, आपण आकलन करणं आणि त्या आकलनाचं उपयोजन करणं त्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागतो. आणि तो जो उतार आहे तो उताराचा तुम्हाला सार काढायचा आहे. त्यामुळे ते लिहिणं थोडंसं माझ्या दृष्टीने कठीण वाटतंय. म्हणून मी म्हणेन की तुम्ही ह्या 2 पत्रांवरती तुम्ही अधिक फोकस करावा, औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. ओके, तर आपण बघूया औपचारिक पत्र नेमकं काय असतं पत्रलेखनापैकी. तर औपचारिक पत्राची काही ठराविक नियम आहेत. पत्रलेखनामधले हे औपचारिक पत्र हे पत्राचा एक शिष्टाचार आहे, एक साचा आहे. त्या साच्यामध्येच हे पत्र लिहिलं गेलं पाहिजे. तो साचा न सोडता, त्याच्या बाहेर न जाता तुम्ही कुठलीही पाळणाळ या पत्रामध्ये लावू नका, तुम्हाला गुण मिळणार नाही. विशेषतः प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ह्याबद्दल पूर्ण माहिती दिली असते. पत्र लिहायचंय कोणाला, पत्र लिहिणारा कोण आहे, तर याचा पूर्ण सारासार अभ्यास करा, त्याचे नीट वाचन करा की आपण पत्र कोणाला लिहितोय. तर लक्षात घ्या, या औपचारिक पत्राचे विशेषतः 3 भाग पडतात. एक आहे विनंती पत्र, दुसरा आहे मागणी पत्र आणि तिसरा आहे तक्रार पत्र. बहुतांशी वेळेला हे जे 2 पत्र आहेत, विनंती पत्र आणि मागणी पत्र, हीच परीक्षेला बहुतांशी करून विचारली जातात. पण असं नाही, तक्रार पत्र पण विचारलं जाऊ शकतं. आपण या 3 पत्रांच्या बद्दल माहिती घेऊ. विनंती पत्र, विनंती म्हणजे एखाद्याला रिक्वेस्ट करणं. उदाहरणार्थ समजा तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात शाळेतले, तर तुम्हाला तुमच्या शाळेसाठी एखाद्या संस्थेला भाग घ्यायचा असेल किंवा त्या संस्थेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल. उदाहरणार्थ एखाद्याने कार्यशाळा घेतली, हस्ताक्षर स्पर्धा कार्यशाळा किंवा हस्ताक्षर लेखन कार्यशाळा घेतली, तर त्या कार्यशाळेला तुम्हाला सहभागी व्हायचंय तर ते विनंती पत्रामध्ये येईल. तुमच्या शाळेसाठी काही पुस्तकांची मागणी करायची, पुस्तकांची मागणी असेल, शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम असेल, त्यासाठी काही तुम्हाला रोपं हवी असतील तर त्यासाठी जे पत्र आहे ते मागणी पत्रामध्ये येईल. आणि तुमच्या शाळेमध्ये खूप डास झाले आहेत किंवा तुमच्या शाळेमध्ये जी येणारा जो अल्पोपहार आहे की जे मध्यान्ह भोजन आहे ते फार चुकीचं किंवा अत्यंत ते चांगल्या प्रतीचं नाही आहे, ह्याच्यासाठी तक्रार पत्र आहे. तर अशा 3 स्वरूपाची पत्र या ठिकाणी आपल्याला येतात. तर या पत्राचं
गुणांकन कसं आहे ते बघूया. एकंदरीत ह्या औपचारिक पत्राला 6 गुण आहेत. हा लक्षात घ्या मुलांना, हे 6च्या 6 गुण तुम्हाला मिळू शकतात. लिखाण करताना नेहमी आपल्या डाव्या बाजूने लिखाण करायचं आहे. लक्षात घ्या, हे ईमेल पत्र आहे आणि ईमेल पत्राला तुम्हाला ही एकच कोपऱ्याची बाजू पकडायची आहे. जसं तुमचा पेपर असेल, उदाहरणार्थ ही पेपराची तुमचा समास असेल तर ही एकच बाजू तुम्हाला पकडायची आहे, त्या पद्धतीने लिहायचं आहे. सुरुवातीला तुम्ही दिनांक लिहिणार आहात. ओके, तुमचा पेपर आहे 20 तारखेला, मग 20 फेब्रुवारी लिहा. 20 फेब्रुवारी 2026 लिहायची काही गरज नाही, 2 फुल्ल्या मारा. ज्याला आपण पत्र लिहिणार आहोत त्याला मराठीमध्ये प्रति म्हणतात, इंग्लिशमध्ये आपण त्याला टू म्हणतो ना, ज्याला लिहिणार आहोत, हाच फरक आहे, प्रति. ओके, आता आपण एक मागणी पत्र घेऊया. तुमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण करायचं, एक उदाहरणार्थ आपण घेऊया. तुमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण करायचं आहे आणि त्या वृक्षारोपण करण्यासाठी एखाद्या नर्सरीकडून आपल्याला काही रोपांची गरज आहे. तर एक लक्षात ठेवा, एखादी नर्सरी किंवा एखादं जर ठिकाण असेल तर त्याचा कोणतरी एक व्यवस्थापक असतो, व्यवस्था पाहणारा, त्याला व्यवस्थापक म्हणतात. म्हणून पहिल्यांदा हा मायना लिहायचा, प्रति माननीय व्यवस्थापक. मग तो व्यवस्थापक कुठला आहे ते तुम्हाला ना पेपरामध्ये दिलेलं असतं, दिलेलं आहे, दिलं जाईल. तर त्या व्यवस्थापक जी नर्सरी असेल, उदाहरणार्थ निसर्ग नर्सरी असं मी म्हटलं, निसर्ग नर्सरी. आता ही निसर्ग नर्सरी कुठे आहेत? ही निसर्ग नर्सरी पुण्यात आहे. पुणे बळवंत चौक का असेल ते, तो पत्ता लिहा. जर त्या नर्सरीचा ईमेल आयडी असेल, दिलेला असेल, तर तो पण ईमेल आयडी इथे लिहा. तो ज्या पद्धतीने तिथे पेपरामध्ये दिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला तो लिहायचं. उदाहरणार्थ निसर्ग NIS @fully gmail जे काय आहे त्या पद्धतीने तुम्हाला याचा ईमेल आयडी लिहायचा. त्याच्यानंतर आपल्याला मुख्य विषयाकडे वळायचं आहे. इथे बरोबर 2 ओळी जागा सोडा. लक्षात घ्या मुलांना, पत्रलेखन जेवढं तुम्ही सुटसुटीत लिहाल तेवढे अधिक तुम्हाला गुण मिळतील. मी पुन्हा सांगतो की हे सगळे प्रश्नांची उत्तरं स्वतंत्र पानावरती लिहा. 2 बोटं जागा सोडा, 2 ओळी जागा सोडा, माफ करा, 2 ओळी जागा सोडा. त्याच्या 2 ओळीनंतर खाली ते विषय लिहा, तुमचा जो काही विषय आहे. आता आपण विषय काय घेतलाय की शाळेसाठी रोपं मागणी, शाळेत आपल्या वृक्षारोपणासाठी रोपा मागणी बाबत. पण तो जो विषय आहे तो विषय अगदी थोडक्यात मांडा. शाळेत रोपांची मागणी करण्याबाबत, रोपांची मागणी करण्याबाबत, बस एवढं थोडक्यात मांडणी करा. या विषयाचं प्रस्तुतीकरण किंवा या विषयाचं पुढचं विवेचन आपण ह्या महिन्यामध्ये करणार आहोत. त्यामुळे विषय लिहिताना तो थोडक्यात आणि मोजक्या शब्दात लिहिणं फार गरजेचं आहे. तुम्ही एवढं लिहिलं ना मुलांना, हा दिनांक महिना, तर साधारण तुम्हाला 2 गुण या ठिकाणी दिले जाते. 2 गुण. आणि मुलांना हे 2 गुण खूप सोपे आहेत बरं का, कारण हे सगळे दोन्ही गुण तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेतच दिलेले आहेत. फक्त तुम्हाला याची मांडणी करायची. म्हणून मी मगाशी म्हणालो की सारांश लेखनापेक्षा पत्रलेखन खूप सोपं आहे. इथे 2 गुण मिळाले. त्याच्यानंतर तुम्हाला पत्राला सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, मी मगाशीच म्हणालो प्रमाणे की औपचारिक पत्राची भाषा ही राजशिष्टाचाराला धरून असायला पाहिजे. म्हणून सुरुवात करताना 1 ओळ परत जागा सोडा. माननीय जे कोणी असतील, माननीय महोदय. इथे ओळख द्या तुमची, तुम्ही कोण आहात, काय आहात. या इथे ओळख देताना एक लक्षात घ्या, जर प्रश्नपत्रिकेमध्ये पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीचं, ज्या मुलाचं किंवा मुलीचं नाव दिलं असेल तर तेच नाव या ठिकाणी अपेक्षित आहे. जर ते नाव नसेल तर अ ब क लिहा. लक्षात घ्या ही गोष्ट. म्हणून मी म्हणतो की पत्रलेखनाचा प्रश्न सुरुवात करण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक पत्र कोणाला लिहायचंय, लिहिणारा कोण आहे त्याची पूर्णपणे माहिती घ्या.
ती जर माहिती चुकली, जर त्याचं नाव दिलं नसेल तर तुम्ही ते अ ब क लिहायचंय. आणि जे नाव दिलं असेल, उदाहरणार्थ अक्षय भोगले, अक्षया भोगले, तर तिथे तुमची ओळख लिहायची. ते ओळख मध्ये काय लिहायची, तर तुम्ही कोण आहात, कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहात हे लिहिणं अपेक्षित आहे. ही सुरुवात आहे पत्राची. तर मुलांना सुरुवात करताना ओळख लिहा. माननीय महोदय, मी अक्षय जोगळे, बालनिकेतन. लक्षात आहे, हे मी इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय, बालनिकेतन विद्यालय. पण जर पेपरामध्ये तिथे शाळेचं नाव दिलं असेल तेच नाव टाका. अक्षय जोगळेच्या ऐवजी जे नाव दिलं असेल तेच टाका. हे कधीही विसरू नका. लक्षात आहे, तिथे तुम्हाला शाळेचं नाव दिलं जातं, पण हे तुमच्या माहिती खातर की तुम्हाला समजावं म्हणून मी या ठिकाणी मी अक्षय जोगळे, बालनिकेतन विद्यालय, पुणे, नागपूर, काय असेल ते, बालनिकेतन विद्यालय, नागपूर, नागपूरचा विद्यार्थी असून नागपूरचा विद्यार्थी माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने सदर पत्र लिहित आहे. माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने लक्षात घ्या मुलांनो, ज्या वेळेला विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्ही पत्र लिहिता त्यावेळेला शाळेतल्या मुख्याध्यापकांची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मी ते म्हटलं, विद्यार्थी असून माननीय मुख्याध्यापक परवानगीने पत्र लिहित आहे. आणि मग तुमचं पत्राचं मुख्य प्रयोजन काय, तो इथे दुसऱ्या याच्यामध्ये दुसरा विषय येऊ दे. हा मुख्य विषय आपल्याला काय हवंय, शाळेत रोपांची मागणी, मुख्य विषय तो या ठिकाणी येऊ दे. लक्षात घ्या, पत्र लिहिताना सुरुवातीला आपली ओळख, त्याच्यानंतर आपल्याला नेमकं काय हवंय तर आपल्याला शाळेत रोपांची मागणी करायची. मग इथे तुम्ही लिहिताना लिहू शकता की पत्र लिहित आहे, आम्हाला आमच्या शाळेत 5 जून रोजी जे काय आहे, जी तारीख आहे त्या तारखेला शाळेमध्ये वृक्षारोपण करावयाचे आहे. तरी कृपया आपल्या नर्सरीतून आम्हाला खालील रोपांचा पुरवठा करण्यात यावा. रोपांची आणण्याची व्यवस्था आम्ही करू. लक्षात घ्या, जर ते आपल्याला फ्री मध्ये रोपं देत असतील तर ते सगळंच काम आपण त्यांना नाही सांगायचं. ती एक अर्धवाची विनंती असते की ते आम्ही करू, पण तुम्ही आम्हाला रोपं द्या. आणि मग ते झाल्यानंतर या ठिकाणी तिसरा विषय लिहून झाला तुमचा मुख्य विषय, तर याचा एक तक्ता तयार करा. तुम्हाला कोणती कोणती रोपं हवी आहेत, मग ती रोपं तुम्ही या ठिकाणी छानपैकी असं आखून घ्या. इथे लिहा क्रमांक, रोपांची नावे, येत्या लक्षात मी काय म्हणतोय, आणि किती नग हवेत, ही रोपं किती हवेत. तर अशी 4-5 रोपांची नावं पटापट लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणजे आंबा हवाय का, आंबा, वडाचं झाड हवंय का, जांभूळाचं झाड हवंय का, किंवा एखादी फुल झाडं घ्या. अशी 5 लिहा. त्याप्रमाणे नग तुम्हाला जे वाटेल ते नग टाका. 5 झाडं आंब्याची हवी आहेत, वडाची 2 हवी आहेत, जांभळाचे 6 हवी आहेत, जे काय असेल ते इकडे टाका. आणि त्यानंतर खाली कृपया माननीय महोदय आपल्याकडून आम्हाला सहकार्य व्हावे, आपला कृपाविलाशी. आता बघा, लक्षात घ्या मुलांना, इथे 2 गुण आहेत. आणि हा जो इथे विषय सुरुवात झाला तो हा पूर्ण तक्ता, या पूर्ण तक्त्याला तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत. म्हणजे 2 आणि 3, इथे तुम्हाला 5 गुण मिळतील. आता फळा इथे संपलेला आहे, पण ह्या खालचं जे आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्हाला काय लिहायचंय, तुमचा कृपाभिलाषी. कारण लक्षात ठेवा, कृपाभिलाषी हा शब्द खूप छान आहे, कारण आपल्याला त्यांची कृपा व्हायला पाहिजे. ते आपल्याला फ्री मध्ये देतात आहे. मग कृपाभिलाषी, पुन्हा एकदा अक्षय जोगळे नाव दिलं असेल त्या ठिकाणी तर ते अक्षय जोगळे लिहा. आता इथे आपण अक्षय जोगळेच घेतलंय म्हणून अक्षय जोगळे लिहितोय. अक्षय जोगळे, हा कोण आहे अक्षय जोगळे, तर इथे लिहा ना, बालनिकेतन विद्यार्थी प्रतिनिधी, बालनिकेतन विद्यार्थी प्रतिनिधी. कारण तुम्ही शाळेचं प्रतिनिधित्व करताय म्हणून तुमची तीही ओळख आहे. लक्षात घ्या, शाळेचा प्रतिनिधी असणं मोठी गोष्ट आहे. आणि याप्रमाणे तुम्हाला अक्षयचा ईमेल आयडी बनवायचा आहे. तो ईमेल आयडी तुम्हाला अक्षयची स्पेलिंग लिहिता आली पाहिजे. लक्षात घ्या,
मग ती तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा. AKSHY अक्षय जोगळे JOGALE जे काय असेल ते 717 फुल्ली @.com. लक्षात घ्या मुलांनो, हा एवढा शेवटचा एन यालाही एक गुण आहे. असे एकंदरीत औपचारिक पत्राला हे 2, हे 3, 2, 5 आणि 1, 6 असे 6 गुण तुम्हाला औपचारिक पत्रामध्ये निश्चितच मिळतील याची खात्री बाळगा. खरंच अधिक गुण देणारा हा प्रश्न आहे.